काही वारकरी माझ्या सोबत आहेत या ठिकाणी आंघोळी करून समोर आले. कुठून आलेत माऊली तुम्ही? हिंगोलीवरून. दर्शन झालं का पांडुरंग? दर्शन नाही झालं, नाही करताय खूप. बर बर. काय वाटलं पंढरीला येऊन? आनंद वाटला, आनंद वाटला. खुशी वाटली, मस्त आनंद आहे. आता वारी लागायचं, दर्शन घ्यायचे, मस्त खूप दिंडीत आलो, छान आलो, सुखी आलो. बर. हो, चंद्रभागेत आंघोळ केली का नाही? केली. माऊली तुम्ही आंघोळ केली का? केली. काय वाटतंय वाळवंटात आल्यावर चंद्रभागेच्या काठावर? आनंद भरला, देवाचं दर्शन खूप आनंद झाला रे. किती वारी माऊली? ही 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. आता म्हातारी झाली ना. म्हातारी झाली. हो, 40 वर्ष वारी केली, पण यावंच वाटतं. याच वाटतं या इथं. काय वाटतं पंढरीला आल्यावर? काय वाटतं? पण विठ्ठल भेटा, दर्शन यावा, भजन यावा, असा गायन कराव, असा अशी इच्छा आहे. तुमच्या काय भावना आहेत आज पंढरपूरला आला? पंढरपूरला आलो माऊली, आज 40-50 वर्षे झाले. खूप आनंद झाला. याच्यापासून आपलं चांगलं झालं. गरिबी हटली, पांडुरंगाने हटवली. याच्यापासून आपण शांत असा कौरका यात्रा, असा आनंद आहे वाटतं. काय मागणं आहे पांडुरंगाला? पांडुरंगाला वाटतं की आम्हाला असं सुखी असा दर्शनाला बोलवावं. पंढरीला आम्ही दर्शनाला येणार, आमचं घर सुखी ठेवा. कुठं आलात माऊली? हिंगोली जिल्हा येलतुरा. बर. बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा, सावळे रूप उभे विटेवरी. हाती टाळ, थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी. डोई तुळस, विना झंकारी, पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. तुम्ही काय माऊली, काय भावना आहेत आज? आमच्या पंढरी 40 वर्ष झाले येतो पंढरीला. आम्ही दर वारीला येतो. 12 महिन्याला. आम्हाला आनंद आहे. एरवी काय करता? घरी काम काय करता? काय शेतीत काम करतो, रोज मजुरी. पंढरी चुकत नाही. कष्ट करून येतो तर टाळ मृदुंग पेटी आम्हाला भेटा वाटते. नक्की. काय तुम्ही 2 ओळीत एखादं गाणं म्हणून दाखवा अभंग. बरोबर. सवळा पाहिला पंढरीचा, सवळा पाहिला पंढरीचा, छेंद जळला मला सिरारीचा, छेंद जळला मला सिरारीचा, सवळा पाहिला पंढरीचा, सवळा पाहिला पंढरीचा. चंद्रभागेत करुणिया स्नान, चंद्रभागेत करुणिया स्नान, गाईले देवाजीचे गुणगान, गाईले देवाजीचे गुणगान. लाभोला हो मला दर्शनाचा, लाभ द्या हो मला दर्शनाचा, सवळा पाहिला पंढरीचा, सवळा पाहिला पंढरीचा. रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.